मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे बाही कटिंग बघणार आहोत। आता बाही कटिंग शिकवते मी तुम्हाला। अर्धा इंच कमी करून घ्यायचे, अर्धा इंच नेहमीप्रमाणे मी सांगत असते ना तुम्हाला, अर्धा इंच बरोबर असं कमी करून घ्यायचं आहे। मोजून कमी करून घ्या, अर्धा इंच बरोबर, कारण की शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडत असतो म्हणूनसाठी। आता इथं काय करायचं, इथून अर्ध गोल मोजून घ्यावं लागेल। असा टेप पकडायचा, सर्व साईज अनुसार इथे तुमचं बाहीचं कटिंग सुद्धा निघणार आहे। असं पकडायचं इथे आणि असा फक्त अर्ध गोल फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने। किती भरते बघायचं। आता इथे बघू शकता माझं राईट 9 इंच भरलेलं आहे। 9 इंच भरलं, लिहून ठेवते मी इथे माझं परफेक्ट 9 इंच भरलेलं आहे। तुमचं बघा लगेच किती भरलं, साईज अनुसार भरणार आहे। कोणाचं 7.5 भरेल, कमी साईज असेल त्यांची, कोणाचं 8 इंच भरेल, 8.5 इंच सुद्धा भरेल, कोणाचं 9 इंच सुद्धा भरेल, कोणाचं 9.5 10 इंच सुद्धा भरू शकतं। अर्धा इंच कमी करून घ्यायचं, बाही जोडायला परफेक्ट पुरते म्हणूनसाठी समजून सांगते। बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही, ही पद्धत नक्की वापरायची आहे। आणि किती भरलं लगेच बघायचं, लगेच लिहून ठेवायचं। ही परफेक्ट आपली घडी असते आपल्या साईजमध्ये, आलं लक्षात तुमच्या। आता इथे मी दुसरा पेपर घेतला, अशी घडी करून घ्यायची, अशी घडी करून घ्या। बंद बाजू माझ्या बाजूला आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे मी काय करते, आपलं किती भरलं, 9 इंच भरलं। तुमचं बघायचं लगेच आपलं किती भरलेलं आहे। ही बंद बाजू आहे, माझं जेवढं भरलेलं आहे ना तेवढंच इथे मी मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। थोडासा पेपर इथे ना मी कट करून घेते, म्हणजे मापे टाकायला मला सुद्धा सोपं पडेल म्हणूनसाठी। कट करून झालेलं आहे। आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची आहे। ही घडी झाली ना आपली, आपल्या साईजमध्ये परफेक्ट घडी, म्हणजे जोडायला परफेक्ट पुरते। झालं बरोबर। आता इथं काय करायचं, उंची ब्लाऊज घ्यायचा मापाचा। ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे, बंद बाजूला ठेवून घ्यायची। आता इथं काय करायचं, नेहमी एवढीच उंची, इथे आपलं शोल्डर जोडलेलं आहे। आता तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं, असं ठेवायचं बरोबर, आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे इथपर्यंतच फक्त, जिथपर्यंत आपली बाही तयार आहे ना तिथपर्यंत। आता उंची मोजून घेते, किती तयार आहे, 4.5 इंच तयार आहे। मग आता काय करायचं, ह्या उंचीमध्ये 1 इंच वाढून घ्या। ते कुठं लागतं लगेच सांगते, इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल। अस्तर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, आलं लक्षात। त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। झालं बरोबर माप। आता इथे पट्टीचा वापर करायचा, एक लाईन ओढून घ्यायची अशी, लाईन ओढून झालेली आहे। आता ही आपली आहे बंद बाजू, बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या। इथे मी 1 इंच घेते, मार्किंग करून झालं। बाही उलटी करून घ्या, उलटी करून घ्यायची। ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा फक्त मापे, म्हणजे चुकत नाही, तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही। त्यासाठी किती सुद्धा नवीन असू द्यात तरी तुम्हाला हे जमणारच। ही बंद बाजू, ही बंद बाजू, बंद बाजूला ठेवून घ्यायची। शिलाईची पहिली टिप, बऱ्याच वेळा इथे फिटिंगला जागा नसते, त्यावेळेस 2 इंच जास्त घ्यावं लागतं। मग काय करायचं, त्यावेळेस तुम्ही शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या। इथं आहे, ब्लाऊजवरती सर्वात आधी मार्किंग करून घ्या, तुम्हाला सोपं पडेल म्हणूनसाठी सांगते। हे पहा, ब्लाऊजवरती मार्किंग करून घेतलं, शिलाईची पहिली टिप इथे एक मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात। आता ह्या बाजूला 2 इंच घ्यायचं, 2 इंच घेतच जा कंपल्सरी। इथे मी लगेच 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे हे दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं। दंडघेर अधिक 2 इंच मार्किंग करून झालं, इथे मी 2 इंच घेतलेलं आहे। आता बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती घेणार आहे। तर इथं आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे, 2 इंच मार्किंग करून घेतलं। आता इथे बघू शकता, इथून इथपर्यंत बाहीचा आकार देऊन घ्यावा लागेल आपल्याला। सर्वात आधी वरचा आकार थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, असं आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी थोडासा असा आकार द्यायचा इथे, इथपर्यंतच फक्त। आता नंतर काय करायचं, इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत, नंतर थोडासा असा इथून खोलगट आकार असतो। हा खोलगट आकार आहे ना आपला, समोरच्या मुंड्याला जोडताना येतो। आता मग काय करायचं, नंतर त्या मार्किंगवरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत, म्हणजे इथे काय होतं, आपला आकार बरोबर आलेला आहे का असं सुद्धा आपल्याला बघता येतं।
इथून परत असा आकार, जास्त गॅप सुद्धा देऊ नका. अशा पद्धतीने 1/2 इंच गॅप राहिला पाहिजे, 1/2 इंचाचा फक्त. बरोबर माप झालं आपलं इथे. आता इथं काय करायचं, इथून इथे जोडून घ्या. असं जोडून झालं. खोलगट बाजू आहे, खोलगट बाजू असते समोरच्या बाजूला, असं मार्किंग करून ठेवा म्हणजे चुकत नाही त्यासाठी. आता इथे असं कट करून घ्यायचं इथून इथपर्यंत. दोन्ही सुद्धा एकत्र कट करा. असं पकडायचं इथून इकडच्या बाजूला वरचा आकार सर्वात आधी असा इथपर्यंत. आता इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा इथं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घेतली. आता हा राहिला आपला खोलगट आकार. इथून ही लाईन आहे का आपली 2 इंचाची, त्यातलं असं फोडून गॅप देऊ नका जास्त. असं घ्यायचं वरच्या बाजूला ते इथपर्यंत. हे मार्किंग आहे का तिथपर्यंत कमी कमी करत हे असं कट करून घ्यावं लागेल. थोडंसं अंतर राहिलेलं आहे, अंतर मापतच पाहिजे. बघू शकता झालं परफेक्ट आपलं इथे कटिंग. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, मापे चुकू देऊ नका. संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही उंची आहे, बाही उंची, आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप म्हणजे हे माप असणार ह्या बाजूचं. मग असे टाकलं ना आपण वरून माप, त्याच्यावरून आकार दिला ना ते माप असतं हे ओपन बाजूचं माप. इथे लिहिलेलं आहे बघू शकता, वरून येणारं माप. बाही उंची एवढी असेल तर तुम्हाला किती ठेवायचं, एवढी 4 तयार ठेवायची असेल तर किती ठेवायचं, 4.5 तयार ठेवायची असेल तर 2.5 इंच ठेवू शकता. असं माप लक्षात तुमच्या लिहून ठेवा, फोटो काढून ठेवायचा, वहीमध्ये लिहून ठेवा. आवडीनुसार तुम्ही उंची ठेवू शकता. मग वरून येणारं माप हे तुम्हाला टाकायचं आहे. आणि बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत, तुम्ही मापे परफेक्ट घेऊ शकता. इथे मी तुम्हाला बाही पेपर कटिंग ठेवून दाखवते. ही समोरची बाजू बाजूला घ्यायची आहे, कारण की ही पाठीची बाजू असल्यामुळे फक्त ही बाजू ठेवायची आहे. 1/2 इंच मागाशी आपण कमी केलं होतं, फक्त इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. ह्याच्यावरती बरोबर मध्यावरती आपला आला पाहिजे म्हणूनसाठी. आता ही समोरची बाजू बाजूला ठेवते म्हणजे ह्या बाजूला जोडताना येते ना आपली. आता इथे मार्किंग आहे, त्या मार्किंगवरती असं ठेवून घ्यायचं. मध्यावरती येतो ना आपला शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर असं ठेवलं. आता इथे काय करायचं, फक्त बाही फिरवून घेते. आपण जोडताना कशी जोडतो अशी जोडतो ना, बघू शकता परफेक्ट जोडायला पुरते, कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. परत ठेवून दाखवते. कोणतीही साईज असू द्यात, ही 1/2 इंच कमी करून घ्यायचं मुंढा आणि अर्धगोल असा मोजून घ्यायचा. परफेक्ट घडी आपली किती आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि ते माप टाकायचं. तसं कट करून ठेवा. आता सांगितलं ती पद्धत, त्यासाठी आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून सुद्धा दाखवलेलं आहे. ती पद्धत वापरत जा आणि बाही कट करून ठेवा. उंची किती सुद्धा असू द्यात, आत्ता दाखवलं त्यानुसार कट करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.